आणि त्याचा कळस बसवण्याकरता मात्र मला बोलवलं. मला का बोलवलं? कारण कळस बसवायला ब्रह्मचारी लागतो. का लागतो? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. शास्त्र आहे त्याचं. शास्त्र असं आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, आता तो प्राणवान झाला, आता तो दगड राहिला नाही. आणि मग प्राणवानाला जे जे लागतं ते सगळं आता त्या मूर्तीला दिलं पाहिजे. आपण प्राणवान आहेत की नाही? मग आपल्याला दिवसातून एक वेळा तरी खायला पाहिजे का नाही? मग देवाचा नैवेद्य झाला पाहिजे. आपल्याला दिवसातून एकदा तरी आंघोळ असावी वाटते की नाही? मग त्यांना आंघोळ झाली पाहिजे. आपली खोली स्वच्छ असावी असं वाटतं की नाही आपल्याला? मग देवाचं मंदिर स्वच्छ राहिलं पाहिजे. आपल्या रूम खोलीमध्ये घाण वास होऊ नये, सुगंधित वास यावा असं वाटतं की नाही? मग बत्ती झाली पाहिजे. आपल्या रूम मध्ये आपल्याला प्रकाश असा वाटतो की नाही? मग तिथं रोज दिवा लागला पाहिजे. आपल्याला वाटतं की नाही आपली कोणीतरी स्तुती करावी, मग त्या देवाची आरती केली पाहिजे. आपल्याला वाटतं की नाही वर्षातून एक तरी आपला उत्सव व्हावा. बर्थडे काय आपला? बर्थडे उत्सवच. उत्सवच आहे. लोक आपल्या स्टेटसला आपलाच फोटो ठेवतात. आज मला तुमच्या आशीर्वाद रूपी कमेंटची अपेक्षा आहे. प्रत्येकाला वाटतो आपला वाढदिवस असावा, काहीतरी कोणीतरी आपलं वर्षातून एकदा कौतुक करावं. पण दातलीकर एवढे हुशार, वेगळा उत्सव करायची वेळ येऊ नये म्हणून बरोबर सप्त्यातच दंतेश्वर गाठला बघा तुम्ही. आणि हेच योग्य आहे गुरु सर, हेच योग्य आहे. किती उत्सव करत बसायचे? वा. किती करायचे? सप्ते तरी किती करायचे? आणि मग नियम असा आहे, पाचची मोटर आली, पाचच्या मोटरीच्या पाईपातून पाणी आला अण्णा, आणि त्याला जर एकच तुट्टी असली तर प्रेशरनं पाणी येतं. पण त्यात पाचच्या प्रेशरला जर पाच तुट्ट्या बसवल्या, प्रेशर कमी होतं. वा. बोलणं लक्षात आलं का नाही? काही माझं प्रेशरनं जर व्हायचं असेल तर काय पाहिजे? मॅच लय नाही, 17 करूस तर एकच व्यवस्थित चला. म्हणून त्याचा उत्सव झाला पाहिजे. आणि नियम असा आहे मंडळी, त्या देवतेला जर 3 दिवस आंघोळ मिळाली नाही, 3 दिवस नैवेद्य मिळाला नाही, 3 दिवस आरती मिळाली नाही, तर ती देवता रागवते, शाप देते. आणि ती शाप कोणाला देते? कळस बसवणाऱ्याला देते. खरंय. अक्कल नव्हती का तुला कळस बसवताना? कारण देवळाचं काम पूर्ण त्याच्या हातात होतं. आणि ती शाप देऊन शाप काय देते? तुझा निर्वंश होईल म्हणते. कळस बसवणाऱ्याचा काय होतो? निर्वंश होतो. पण जातलीकर एवढे हुशार, त्यांनी कळस बसवायलाच असा आणला की ज्याचा वंश नाही. एवढे हुशार माणसं आहेत तुम्ही. तुम्ही नाही, सगळी रूट आहे. पण मी बी त्याच्यापेक्षा पक्का आहे. कळस बसताना ग्रामस्थाला विचारले सगळं, हे करणार का? ते करणारे म्हणल्यावर मग मी बसवला. वा. मी बी पण एक केलंच पाहिजे, आपण केलंच पाहिजे मंडळी. नियम असा आहे. भाऊ तुम्ही माझ्या घरी आले, कल्पना करा, माझ्याकडून तसं होणार नाही बरं तुमचं उपमर्द, पण तुम्ही माझ्या घरी आले, तुम्हाला मी बसाई म्हणलो नाही, पाणी दिलं नाही, चहा पाणी विचारला नाही, तुम्हाला नाश्ता नाही, तुम्हाला जेवण नाही, मग किती दिवस राहाल माझ्या घरी तुम्ही? एखादा दिवस? तुमचं हृदय लय मोठं आहे बाबा. अशा मोठ्या मनाची माणसं भेटत नाही सहसा. 5 मिनिटं थांबत नाही माणूस. हाय का त्याला किंमत माझी? गेलो तर बोलणार नाही मला. मग मला सांगा, आपण 5 मिनिटं जीव थांबत नाही, पण देव मोठा असल्यामुळे 3 दिवस थांबतो. तो काय करतो? 3 दिवस थांबतो. आणि आता 3 दिवस झाले की मग त्या ग्रामाला, त्या कळस बसवणाऱ्या शाप देऊन ती देवता ते गाव सोडून जाते. म्हणून ऐकलं का? त्या देवाची रोज काय झाली पाहिजे? पूजा झाली पाहिजे. रोज देवाला नैवेद्य झाला पाहिजे. आणि काय नाही महाराज, एक तर सांगू का तुम्हाला, अन्य देवतेचं थोडं अवघड आहे, पण शंकराचं सोपं आहे महाराज. एक पसा पाणी एक बिल्व दळ, पूजन सकळ सोपे बहु, पूजन सकळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्व दळ, पूजन सकळ सोपे बहु, पूजन सकळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्व दळ, पूजन सकळ सोपे बहु. भोळा महादेव पाहे भोळा भाव. तुम्ही या ठिकाणी आमचे गुरुबंधू, महाराष्ट्रातील ख्यात कीर्तकथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, एक विद्वान म्हणून आपल्या भागात ज्यांची संप्रदायात ज्यांना पाहिलं जातं, असे आमचे भगीरथजी महाराज काळे यांच्या मुखातून काय ऐकताय? शिव महापुराण याचं तुम्ही श्रवण करताय. तर शिवपुराणामध्ये आपल्याला अशा अनेक कथा येतात की नाही, कन्नपाची, ती चिंचोलिकीची,
की कसंही असो, पण शंकराला काय होतं, तो भाव काय होतो, प्राप्त होतो. पण दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं किरण महाराज, 12व्या शतकात आम्हाला नामदेव यांनी सांगून ठेवलं होतं, शंकराला काही लागत नाही, 1 लोटा पाणी, अनेक बिल्व दळ लागतं. पण आम्हाला समजून सांगायला प्रदीप मिश्राला आणावं लागलं, हे आमचं दुर्दैव आहे. प्रदीपजी मिश्राला आणावं लागलं आम्हाला. नामदेवरायांनी कधी सांगून ठेवलं, 12व्या शतकामध्ये सांगून ठेवलं. अडचण आपली तीच आहे, आपल्याला आपलं पटत नाही, दुसऱ्यानं सांगितलं लय पटत, ही आपली अडचण आहे. असो, म्हणजे प्रदीपजी मिश्राबद्दल माझा अनादर आहे असं नाही, त्या माणसाचं सुद्धा कार्य आहे. बरं, बऱ्याच बाया स्टेटस ठेवायच्या सोडून शंकराच्या पूजेला लागल्या. आज जेवढ्या महिला महाराष्ट्र भारतात शिवपूजनाला लागल्या, त्याचे उपकार कोणाचे आहेत बाबा? प्रदीपजी मिश्रांचे उपकार आहेत. हो, आमच्या गावात एक मंदिर होतं शंकराचं, जाळे पडायचे मंदिरात, आता महादेव शेवाळलाय. या बाहेर पाणी घालू घालू महादेव शेवाळ आमच्या गावात. अरे वा. एवढं सोपं पूजन आहे शंकराचं. मग दातलीकर पूजन करणार ना, हा, मग आता पूजन कसं करायचं? मस्त मंदिरात एकदम सोपं, मंदिर स्वच्छ ठेवायचं. तिथं फॅन लावले का नाही सभा मंडपात? फॅन लावा, जमलं तर एसी लावा, पत्ते खेळणाऱ्याला त्रास होतो. हा, दातलीकर कोणाला राग जरी आला ना, मी तो रोष स्वीकारायला तयार आहे. कदाचित तिथं नसतील आणि असतील तरी तो रोष मी स्वीकारायला तयार आहे. माझी विनंती आहे, मंदिर टाइमपासा करता नाही हो, मंदिर उद्धारा करताय हो, उद्धारा करता. तिथं जाऊन अशा काय काय गावात दातलीत नाहीत म्हणून काय झालं, दातलीत नाहीत म्हणून काय झालं, असे गावोगावी डंगरे आहेत महाराज, दिवसभर पत्ते खेळतात आणि हरिपाठ चालू झाला की घरी जातात. हो, म्हणजे हरिपाठ म्हणलं की त्याचे डोके उठत, पत्ते खेळ मुळव्यात उठले, त्याचं काय नाही. म्हणून इकडं पहा, फार ऐकलं का, पैसा काय उतू नाही आला आपल्याला एवढं मोठं मंदिर बांधायला. माझा अंदाज आहे सर, 30 ते 35 लाखाच्या पुढेच निदान त्याचं एस्टिमेट असेल. हा, आहे ना, 30-35, म्हणजे 25 ते 30 म्हणू, 35 म्हणू, एवढा पैसा तुम्ही खर्च केलाय कशा करता? मंदिरा करता. मग त्याचं पावित्र्य राखणं आपलं कर्तव्य, ध्यानात ठेवा. त्याचं काय राखलं पाहिजे? पावित्र्य राखलं पाहिजे. अजून सांगतो, सुतक असल्यावर दारातूनच दर्शन घ्यायचं, आज जायचं नाही. गावात किती आडनावाची लोक आहेत? बरेच आडनाव आहेत ना, 7-8 असतील. भाबड आहेत, अजून भाबड आहेत, आवाड आहेत, चांदोर आहेत. हा, बस झालं, आता आती व्हायला लागले. हा, म्हणजे आवाडांना सुतक असेल तर भाबडाने सेवा करा, भाबडाला सुतक असेल तर चांदोऱ्याने सेवा करा. एवढंच आहे, फक्त देवाची सेवा करा, देवाची सेवा करा. आणि ही सेवा केली की देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण एवढा परमात्मा कैलास पर्वत सोडला आणि 12 ज्योतीच्या रूपानं पृथ्वीवर आला. आणि ऐकलं का, तो 12 ज्योतीतून एक रूप घेऊन तो आपल्या दंतेश्वराच्या रूपानं आपल्या गावात आला. आपल्या गावात आला. कोण? भगवान दंतेश्वर आपल्या गावात आला. आज तो मंदिरामध्ये येऊन बसला. पण समाजाला सांगणं कर्तव्य आहे की बापांनो, देव आले, पण आता तुम्ही त्याची सेवा करा. जीव काय? जीव प्रमादी. वाक्य ऐकलं का? जीव काय आहे? प्रमादी. जीव लगेच उपकाराला विसरतो महाराज. हो, एक वेळ करी या दुःखा वेगळे म्हणणारा जन्माला आल्यावर लगेच काय होतो? कृतज्ञ होतो. जीव काय? प्रमादी. मग संसाराच्या व्यापात जीवाला देवाचा विसर पडतो. आणि मग अशा विसर पडलेल्या समाजाला जागृती देण्याकरता तुकाराम महाराजांनी आवाहन केलं.
जगी जानविली माते देव बैसले शिवासेनी हे देव बैसले शिवासेनी हे जगी जानविली माते जगी जानविली माते देव बैसले विसर पडणाऱ्या समाजाला आता परमार्थाभिमुख तुकोबराय बनवतायत आणि आज आवाहन करतायत, आवाज देतायत. पण आवाज कसा देतात? उभारीला हात वर कधी करावा लागतो? ऐकलं का? स्वर ज्ञान फक्त गायकालाच पाहिजे, कोणी सांगितलं? सगळी गोष्टी स्वरात झाल्या पाहिजे. आणि बरोबर आहे, बघा ना स्वरात कसं. आता विचार सांगतो, हात वर कधी करावा लागतो ह्याचा विचार सांगण्याकरता विस्तार करतो बरं नाही. हो या बाबा. विठाला विठाला कुंडली कवरधार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ आपल्या भागातील परमार्थ वैभव परमादरणीय परमश्रद्धेय एकनाथ बाबा आले. बाबाच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून विचार सांगत होतो. बसले. उभारीला हात कधी हात वर करावा लागतो? ऐकलं का? व्यक्ती जर आवाजाच्या कक्षेत असला तर माणूस एवढ्यात आवाज येतो. काय चालेल उगले भाऊ? जवळ असल्याने ओ कॅमेरेवाले तिथपर्यंत आवाज असला तर. ओ टोपीवाले बाबा त्याच्यापेक्षा लांब असेल तर. आणि जेव्हा आवाजाच्या कक्षेच्या बाहेर माणूस एखादा असतो तेव्हा रामभाऊ हात वर कधी करावा लागतो? जेव्हा समाज आपल्या आवाजाच्या आवाक्याच्या बाहेर असतो तेव्हा. आज तुकाराम महाराज हात वर करून आवाज का देतात? कारण लोक शरीरानं संताजवळ आहेत, विचारानं संतापासून फार लांब गेले. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून उभारीला हात का बरं? समाज संतांच्या विचारापासून फार दूर गेलेला. हो फार दूर गेलेला समाज आहे. आणि मग लांब गेलेल्या समाजाला आपल्याला वाटतं आमच्या गळ्यात माळ आहेत, आम्ही कीर्तन करतो, मी डायरेक्ट कीर्तन ऐकतो, प्रवचन करतो, हरिपाठ करतो. पण आम्ही जवळ जरी असलो, तर आम्ही संतांपासून काय गेलो? माझ्याकडे पहा, आपण फार दूर गेलो. आणि अशा दूर गेलेल्या समाजाला आवाहन करण्याकरता उभारीला हात आणि जगी जाणविली मात सगळ्या जगाला. कारण परमार्थाचा अधिकारी विशिष्ट जातीचा नाही, विशिष्ट अवस्थेचा नाही, विशिष्ट लिंगाचा नाही. परमार्थाचा अधिकारी कोण आहे? सगळे. ते निळोबाराने लय गोड वापरला एक प्रमाण. निळोबारा काय म्हणतात? ऐका. ऐकलं का ग? ती गोपी म्हणते आपल्या मैत्रिणीला, अगं आई, नव्हता काळा गोरा खोजाना ठेंगना, स्वरूपा सुंदर ना आंधळा लेखना, जीव शिव कैसी यासी भावना, पंचभौतिक ननीने पंच प्राणावो, नव्हता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा, कार्य कर्तृत्व हा कारणा वेगळा, येणे जाणे यासी नव्हते कोण्या काळा, तोची आला या. पाठ बदलतो थोडासा. तोची आला या दातलीच्या राऊळा. आता तोच कुठं आलाय? आपल्या दातली गावात आलाय. ती म्हणते गोकुळात आलाय. आता काय करा? यासी जीवे भावे धरा घाला मिठ्या. आता जीवा भावाने याला काय घाला? मिठी घाला. आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या. गोरट्या म्हणजे फक्त रंगाच्या गोऱ्या नाही, विचाराच्या चांगल्या असणाऱ्या. आयशा गवळणी बोलती गोरट्या. कोणी कोणी मिठी मारायची त्या देवाला, कोणी कोणी सेवा करायची. निळा म्हणे अवघ्या मिळवणी. मग लहान असो नाही तर मोठे असो, वयानं लहान बी चालतो, वयानं मोठाही चालतो, परिस्थितीने लहानही चालतो, मोठाही चालतो, सुशिक्षितही चालतो, अशिक्षितही चालतो. मग कोण्या जातीचा असो,
कोण्याही पंथाचा असो, सगळेच देवाच्या सेवेचे अधिकारी आहेत. म्हणून बाबा तुम्हाला मी जाणीव करून देतो. काय उभारीला आहात जगी जाणविली मात. महाराज तुम्ही जाणीव करून दिली एका गोष्टीची, पण ती गोष्ट कोणती आहे ती अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देव बैसले सिंहासनी, 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 देव बैसले सिंहासनी. आल्या या चका पुरे धणी, आल्या या चका होय धणी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आल्या याचका होय धनी, आल्या याचका पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. म्हणून तुम्हाला एकच गोष्टीची जाण मला करून द्यायची. आता देव सिंहासनावर बसलेले आहेत. कोण्या सिंहासनावर बसलेत? मंदिराच्या. पण मला तुम्हाला एक सांगायचंय, त्या मंदिरात तर देव आहेच, पण आता तो देव या मंदिरातही आला पाहिजे. हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरामध्ये तो आला पाहिजे. आणि तो एकाएकी येत नाही, त्याच्याकरता काहीतरी साधना करावी लागते. काय करावं लागतं? आपण हृदय प्रगटे रामरूप, तेव्हा ती सगळी प्रक्रिया तर सांगितलीच. परत काय करावं लागतं? राम कोणाच्या हृदयात येतो, देव कोणाच्या हृदयात येतो, याला रामायणामध्ये लय गोड प्रसंग आहे. रामायणात प्रसंग असा येतो, रामप्रभू जेव्हा वनात गेले, 14 वर्षाचं वन ठरलं, तेव्हा भरद्वाज मुनीला त्यांनी विचारलं, आता मला 14 वर्ष वनात राहायचं, पण मी नेमका कोण्या वनात राहू, कुठे राहू? भरद्वाज मुनी म्हणले, राजा रामा आता तू सरळ पुढे जा, पुढे तुला वाल्मिकजी भेटतील आणि तू वाल्मिकाला विचार कुठं राहायचं. मग तिथून प्रभू कुठे गेले? सीता लक्ष्मण आणि आईसाहेब, लखनजी आणि रामप्रभू विश्वामित्राकडे गेले आणि त्यांना विचारलं, मला एक सांगा मी कुठं राहू. तेव्हा विश्वामित्राने विचारलं, आधी मला सांग रामा तू कुठं नाहीस, मग मी तुला सांगतो कुठे राहायचं. पण ते आता म्हणे स्वरूपाचं धरून बोलू नका, आता अवताराला धरून बोला. अवताराला धरून जरी बोलायचं जर ठरलं, 14 ठिकाणं सांगितली रामाला राहायला. किती? 14. आणि 15वं ठिकाण सांगितलं चित्रकूट. पण त्याच्या आधी जी 14 ठिकाणं आहेत, त्या ठिकाणातलं एक ठिकाण एवढं गोड आहे. काय म्हणले विश्वामित्र रामाला? लक्ष देऊन ऐका. काम कोह मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा. काम कोह मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा. जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हिय वसहु रघुराया. रामा काम कोह मद मान मोह लोभ क्षोभ राग द्रोह अशी कपट दंभ माया ज्यांच्या हृदयात नाही, त्या हृदयात राहा. आपल्याला त्याला हृदयात आणण्याकरता हे आधी काढावे लागतील. पण आता त्या मंदिरात आहेत देव बैसले सिंहासनी. बरं तो देव कसा बसलाय? आल्या याचका पुरे धनी. कोण्याही याचकाला जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करणार आहे. त्यात आज बसलेला देव कोण आहे? भगवान शिव आहे. तो कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती आहे आणि जी इच्छा असेल ते देणार आहे. म्हणजे कोणाला काय दिलं? आता काय सांगावं म्हणले, कोणाला काय दिलं? काय म्हणे, एकदा रावण गेला शंकराकडे आणि बायकोच मागितली. आता गंमत आहे बरं. भगवान विष्णू शिवाच्या वागण्यातला फरक 2च मिनिटात सांगतो. खर तर ह्यो बी भोळा आणि ह्यो बी भोळा. तो का म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची कोवळी. आणि हा पण भोळा, शिव भोळा चक्रवर्ती. पण खरं बोलू का तुम्हाला, शिव खरंच भोळा. हा जो आपला आहे ना, हा चालू भोळा आहे. तो खरं तर हा गाभोळा आहे, पण म्हणू आपण त्याला भोळ. आता शिव कसा भोळा आणि हा कसा भोळा, या दोघातल्या भोळेपणातला फरक सांगतो. हा काय झालं, एक भक्त बायको मागायला कृष्णाकडे गेला. न कळे व माव मुनी मागी एकी अंतुरी. तुकोबा आहे म्हणतात. म्हणे नारदानं बायको कशी काय मागितली देवाला? नारदानं देवाला बायको कशी मागितली? तुकाराम महाराज म्हणले न कळे ओ माव, मला कळत नाही. म्हणजे तुकाराम महाराजाला कळालं नाही, ते उम्याला कळलं का?
त्याला गप बसावून पुढे चालावं आपलं फक्त आहे ना. न कळे हो माव म्हणजे भगवान विष्णूकडे बायको मागायला कोण गेला? नारद गेला. आणि शंकराकडे बायको मागायला कोण गेला? रावण गेला. तुम्ही असं बघूच नका, ह्याला बी प्रमाण आहे. रावण मागो गेला पार्वती कारणे, मागो गेला पार्वती कारणे, रावण मागो गेला पार्वती कारणे, रावण मागो गेला पार्वती कारणे, येते वेळेनं म्हणे केन जावे, म्हणे केने जावे, येते वेळेनं म्हणे केने जावे. रावण मागो गेला पार्वती कारणे आणि न कळे व माव मुनी मागे एकी अंतुरी. म्हणजे नारद गेले विष्णूकडे बायको मागायला आणि रावण गेला शंकराकडे बायको मागायला. पण दोघात फरक आहे. शंकरानं देऊनच टाकली. घेऊन जाय मला पाहिजे तुला, घेऊन जाय. तिची कथा सांगायची मला, पण हे विषय पूर्ण करतो आधी. पण नारदाला जेव्हा बायको मागितली नारदानं, तर ऐका ना, नाही तर म्हणला नाही आणि दिली तर नाही. गाबोळ्या माणसाचं काम असं असतं, नाही म्हणत नाहीत पण देत नाहीत तारीख आपलं. गोळ्याचं काय नाही, रिकाम असलं की लगेच घ्या. पण गाबोळे तशी नसते, नाही म्हणतच नाहीत. हा, पुढच्या वर्षी आपल्याला करायचंच आहे, फक्त वेळेमध्ये या. हा, करू आपण, नक्की करणार आहे. यायचंच आहे मला तुमच्याकडे. फार दिवस झाले मी आलो नाही तुमच्याकडे आणि एकदा येण्याची माझी इच्छा आहे. पण पुढच्या वर्षी जरा लवकर भेटा. लवकर भेटली की म्हणायचं एवढ्या लवकर असतं का, अजून कार्तिक किती लांब आहे. आणि ते कार्तिकेला आल्यावर म्हणायचं उशीर केला, तुम्ही आषाढीला यायला पाहिजे होतं. खरं तर आपल्या धंद्यातलं लोकांना सांगू नये, पण तुम्ही जवळचे असल्यामुळे सांगून टाकलं. गोळ वेगळं सर आणि गाबुळ वेगळं. गोळ वेगळं आणि गाबुळ वेगळं. पण रावण गेला शिवजी. रावण गेल्या गेल्या मृदंग वाजवला. म्हणजे तुम्ही बघू ना, खरं आहे. रावण म्हणजे शंकराचं आवडतं वाद्य मृदंग आहे आणि त्याचे खास 2 भक्त मृदंगाचार्य आहेत. एक जरासंध आहे आणि दुसरा रावण आहे. इंद्र पण वाजवतो मृदंग, पण तो वैष्णव मृदंगाचार्य. पण शैवातले मृदंगाचार्य कोण आहेत? रावण आणि जरासंध. तो रोज शंकराची पूजा करून 1 तास मृदंग वाजवतो. कोणासमोर? आदिताल. काय असतील ते आता मला माहिती, रुद्रताल आहे ना, वाजत नाही बाबा. जेवढं अवसर आहे तेवढंच बोला. मी लय भेटतो हे ताल सांगायला, उगाच सांगतो. एखादा मला धर मात्रा करता काय. आणि मग मृदंग वाजला. वा वा रावणा, काय स्तुती करतोस, काय विद्वान आहे, काय तुझी सेवा आहे, बोल काय पाहिजे. म्हणे मागितलं ते देणार. अरे बोल तर खरं तो. म्हणे बायको पाहिजे. घेऊन जाय म्हणले. घेऊन जाय. पार्वतीला म्हणलं चला ट्रान्सफर झालंय. ते म्हणले मी येईन, पण मला घरी जाऊस तर खाली ठेवायचे नाही म्हणले. मला मान्य. पार्वतीला खांद्यावर घेतलं. पार्वती वरची वर भगवान विष्णूचा धावा करू लागली. आता काय करता देवा, धावा देवा घेऊन चाललाय. ह्याला तर अक्कल नाही आपलं. ह्यांना तर काही कळत नाही. ह्यांच्या भोळेपणाचा कोणी फायदा घेतो आहे ना, फायदा घेतो. बघा देवा काहीतरी करा. भगवान विष्णूने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. रावणा हॅलो. राक्षसाला जहरी कसं म्हणायचं? हाय रावणा, व्हॉट्सअप, हॅलो. रावण म्हणला हा काय हो देवा? काय नाही म्हणले. काय घेऊन निघाले? त्रिभुवन सुंदरी पार्वती घेऊन निघालोय. कोणी दिली तुम्हाला? शंकराने. फसवलं म्हणे. काय ही काय पार्वती कायची काळी बेंद्री हे म्हणला. त्रिभुवन सुंदरी आहे. पुन्हा पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर पुन्हा एक दुसऱ्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं. काय घेऊन चालला रावणा? त्रिभुवन सुंदरी. अरे कशाची त्रिभुवन सुंदरी? डांबरेळ मेन कापड आहे. हो, त्याला वाटलं तिथून येऊस तर मेकअप गेला का काय, पण त्याला सुंदर दिसायची. पुन्हा अजून एका ब्राह्मणाचं रूप. काय घेऊन निघाला? त्रिभुवन सुंदरी. अरे बघ काळी बेंद्री आहे. आणि मग निघाला कैलासावरून. आता माझी कोण्याच दिशेला तोंड आहे आता? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, म्हणजे कैलास पर्वतावरून काय घेतली? पार्वती. तिथून निघाले आणि कलकत्त्याच्या जवळ आल्यावर, कुठं? कलकत्त्याच्या जवळ आल्यावर रावण कुठं राहतो? लंकेत, दक्षिणेकडे. तर कलकत्त्याच्या जवळ आल्यावर ते म्हणे सगळेच म्हणतात काळी बेंद्री. खरंच काळी बेंद्री का म्हणून अशी पाहिली. तोपर्यंत तिनं काळ कबीनं रूप आणि हे बाहेर जीप काढली.
घाबरला. होय राक्षसीने दिली का काय? तिथंच ठेवली. पार्वती मूळ स्वरूपात आली. म्हणले आता खाली ठेवलं, आता पुढे येत नाही. ती महाकाली तिथंच राहिली. ती कलकत्तेवाली झाली. महाकाली कलकत्तेवाली तशी बनून गेली. ती सांगायचं काय? आल्या या चका पुरे धनी. अजून एक सांगतात, ही लंका आहे ना, लंका, लंका शंकराची होती. शंकराची होती. आता याला बाबा पण परंपरेने कथा सांगितली जाते, तेवढी कथा सांगतो. शिव कसे? अत्यंत भोळे, अत्यंत भोळे. मला टाइम बघू दे एकदा. 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटं. 2च मिनिटात कथा सांगतो. शिव मोठा भोळा. एकदा पार्वती गेली लक्ष्मीकडे. कुठं? वैकुंठात गेली. आणि ते वैकुंठाचं सगळं वैभव पाहिलं. तेवढ्यात भगवान विष्णू आले. भगवान विष्णू आल्याबरोबर कस्तुरी मळवट, चंदनाची उटी. अत्यंत आखीवर एकीवर राहणं. लक्ष्मी म्हणली, बघितलं का पार्वतीबाई, हे आमचे, हे आपल्या नवऱ्याची ओळख करून दिली. कोणी? लक्ष्मीनं. कोणाला? पार्वतीला. बरोबर. मग ते सगळं काही जे कार्यक्रम हळदी कुंकाचा व्हायचा तो झाला. आणि पार्वती म्हटली, लक्ष्मीबाई आता मी तुमच्याकडे आले, आता तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. येईल म्हणले, पण एकटे येऊ नका म्हणली, ह्यांना घेऊन या. कोणाला? भाऊना घेऊन या. येते म्हणली. पार्वती घरी आली आणि लागली भांडे आपटा. बाया राग आल्या की भांडे आपटे का पडतात? पु ल देशपांडेने सांगितलं, बायला राग आल्यावर बाया भांडे का पडतात? भांड्यावर नवऱ्याचं नाव असतं. त्याला धरून तर आपटता येत नाहीत, भांडे आपटून शांततेनं. मी किरण महाराजाच्या घरी गेलो होतो. मी कोणाच्या घरी गेलो की आधी बघतो तांब्या कसा आहे, साबूत होता, आपटलेला नव्हता. भगवंतानं विचारलं, पार्वती झालं काय? झालं काय म्हणजे? बघा त्या लक्ष्मीबाईचं घर, ते वैकुंठ, काय आपला कैलास आहे. इथं नीट घर नाही, काय छत नाही, आणि काय त्या वैकुंठामध्ये भोगन, काय ती आरासन, काय ती आखी आणि काय ती रेखी होता. सगळ्याला सांगते, नंदी, भृंगी, शंकी, त्राटन, भस्मासुरा, अगासुरा, इकडे या. सगळे शिवगण बोलवले. आणि तुम्हाला सगळ्यांना समजून सांगते म्हणले, पुढच्या रविवारी आपल्याकडे ते आपलं विष्णू भगवान आणि लक्ष्मी येणार आहे. नीट पर्वत स्वच्छ करायचा आपला कैलास पर्वत, आणि कोणी आगाऊपणा करायचा नाही ना तर माझ्याची गाठ आहे. भगवान शंकरांनी सगळ्याला भूत वेताळी नाचती. ए बाबा, एक दिवस शांत राहा. हो, एकादश आहे आज, शांत राहायचा दिवस. बरं म्हणले. आणि मग तो दिवस उजाडला. सगळे जिथल्या तिथं आखीव केलं. आणि भगवान शिवजी उठले, लागले आपल्या चिंतनात बसले. पार्वती मिला, उठा ना, पाहुणे यायची वेळ झाली, अजून आंघोळ नाही तुमची. आता शंकराची आंघोळ काय हिटरला का गिझरला का सोलरला? मग गंगेचं गार पाणी अंगावर घेतलं. तुम्हाला काय कळतच नाही बाई. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. शंकराची बायको अशीच म्हणते शंकराला, तुम्हाला काही कळत नाही. आपल्याकडे पाहुणे बघा, त्या लक्ष्मीबाईचा नवरा कशी डोक्याला कायम चंदनाची उटी लावतो. उटी ऐकल्याबरोबर शंकराला आठवलं त्यांची चंदनाची उटी, आपली भस्म उटी. त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ, गळा शोभे श्रीमंत. आपल्या गळ्यात भस्म उटी, रुंड माळा. त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या गळ्याला कासे पितांबर, आमचं गजचर्म व्याघ्रांबर. त्यांच्या गळ्यात तुळशी हार, गळा शोभे वासुकी हार. हे सगळा घातलं. त्यांच्या डोक्यावर मुकुट, यांच्या डोक्यावर जटा, आणि असा सगळा मेकअप केला शंकरानं. पार्वती मुली, घरी ते दारी तुमचं तेच असतं. कधी त्या गजासुराचं कातड, आता त्या गजासुराची पण कथा आहे, विस्तार करत नाही, वेळ कमी आपल्याकडे. ते गजासुराच्या अंगावर कातड असतं म्हणजे कायम, आणि ते वाघाचं कातड. जरा पाहुणे रावणे आले, जर नीट कपडे घाला जरा. तुम्हाला काय मॅनर्स आहेत की नाही? कधी कोणते कपडे घालावे. निघाली अंत्यविधीला येवल्याची पैठणी नेसून, अक्कल आहे तुला? निघाले कुठं? अंत्यविधीला, आणि काय नेसली? पैठणी. महाराज कधी कोणते कपडे घालाव कळाव. हे 40 जवळ एक गाव आहे गुरुजी, देवा शपथ, घटना खोटी नाही. एक माणूस कीर्तनला अंडर पॅन्टवर येऊन बसला. आता काय सांगा लोकांना, काय आकलाय. हो. आणि एका गावात कीर्तना गेलो, एक बाई ती विण्याची खोळ, काय म्हणते त्याला,
गाऊन 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 हा समृद्धी महामार्गाचा डेमो त्यालाही स्पीड ब्रेकर नाही ह्याला बी कुठं खिसा नाही का काय नाही हो समृद्धी महामार्गाचा डेमो कधी कोणते कपडे घालावं कळायला पाहिजे माणसाला काय तुम्हाला अक्कल आहे का नाही म्हणजे असे काय कपडे असतात का पाहुणे येणार आहेत मोठ्या घरचे नीट कपडे घाला अगं पार्वती मी घालू काय आता पार्वतीने आपल्या भरजरी साडीचा पदर फाडला म्हणजे लावायची लंगोट कोणाला म्हटली लावायची लंगोट आता लंगोटीला कपडा पण करू थोडा कुठे तो ग एक अनाकोंडाचं पिलू पडलेलं होतं कोबराचं अनाकोंडा लय जाड होतो किंग कोबरा बरा आहे आपला. कोबऱ्याचं काय होतं पिल्लू होतं त्याचा करदोडा केला त्याला म्हणजे तू दम धरून राह लावली लंगोटी आणि आता भगवान विष्णू यायची वेळ झाली आणि वेळ झाल्यानंतर सगळे दारामध्ये उभे आहेत कोणाच्या स्वागता करता भगवान विष्णूच्या आणि तिकडून भगवान विष्णू गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला भगवान विष्णू गरुडावर बसून आले दारामध्ये भगवान शिव उभे पार्वती उभी पण त्या कमराच्या सापानं गरुडाकडे पाहिलं कमराच्या सापानं कुठं पाहिलं गरुडाकडे ओ ह्यो आला काय म्हणे आणि बघता काय त्या सापानं घेतला पाठिंबा काढून आता सरकार उघड्यावर आलं हे सांगावं लागेल का समजून घ्या पुन्हा पार्वती चिडली तुम्हाला काही वागायची अक्कलच नाही म्हणजे आता याच्यानंतर मी पर्वतावर राहणार नाही मला चांगलं घर असेल तर मी राहील आता चालले म्हणले मी कोण म्हणत पार्वती मग विश्वकर्म्याला बोलवलं आणि सुवर्णाची नगरी रचून घेतली कोणती लंकेची आणि मग लंकेमध्ये वास्तुशांती करायची वास्तुशांतीला विद्वान तेवढाच पाहिजे मोठा आणि आठवला रावण याच्यासारखा विद्वान कोण आहे रावण फार मोठे विद्वान आहेत हो हो रावणाला बोलवलं आणि रावणानं अशी सुंदर वास्तुशांती केली भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि रावणाला विचारलं बोल रावणा काय विधी केला काय विधी मार्ग केला बोल तुला काय दक्षिणा देऊ बोल काय देऊ हो त्याने आपलं ठरलं नव्हतं ना हा नव्हतं ठरलं बोल तुला काय देऊ भगवान रावण म्हणले मी मागितलं ते देणार का म्हणे हो नक्की नक्की डन डन मग काय पाहिजे तुला काय नाही लंकाच मला पाहिजे घेऊन टाक पुन्हा पर्वतावर निघून गेले आल्या याच का पुरे धनी असा सगळ्याला तुम्ही जी इच्छा करा ती पूर्ण करणारे दंताळेश्वर आहेत फक्त सेवा करा हो पण हा देव एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे कोणीतरी पुंडलिकाने हट्ट केला आणि सगळ्याला भूवैकुंठात पंढरीनाथ भेटला तसा दंताळेश्वर कधी बसवला कोणी बसवला तुम्हाला इतिहास असेल माहित तर माहित असेल किंवा नसेल पण पहिल्यांदा आपल्या गावात ज्यांनी बसवला कोणीतरी एका भक्ताने आणला पण एका भक्तानं आणलेला दंताळेश्वर या पिढीपर्यंत आपल्यावर कृपा करण्याकरता दातलीमध्ये राहिला हे ध्यानात ठेवा एकाच्या कैवाडी उगवे बहुतांचे कोडे म्हणे तुकोबा तुम्ही आम्हाला सांगताय या सेवा करा पण ऐकलं का आम्ही सेवा केल्यावर तू बी प्रसन्न झाला पाहिजे ना महाराज म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी तुमचीच बाजू घेतो काय त्याचीच बाजू घेतो काय नाही मी दोघांनाही समजून सांगतो कशाप्रमाणे दोई ठाई तो का हे दोई ठाई तो का दोई ठाई तो का दोई ठाई तो का तोई ठाई तो का तोई ठाई तो का तोई ठाई तो का तोई ठाई तो का नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव पैसले शिवासनी देव पैसले शिवासनी नाही पडो तुका नाही पडो देत तुका देव पैसले शिवासने देव पैसले
चका आलया चका आलया चका आलया चका आलया चका आलया चका आलया चका पुरे धनी आलया चका पुरे धनी आलया आलया चका पुरे धनी आलया चका पुरे धनी आलया चका पुरे धनी आलया चका पुरे धनी आलया आलया चका पुरे धनी आलया चका आलया चका आलया चका पुरे धनी देव बैसले शिवासनी देव बैसले शिवासनी गोपार कुमाई. टाळी वाजवा, भजन करा मंडळी. विठोबा. शिवाजी निवृत्ती नागरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेवराव सावळेराम आव्हाड यांनी कृपया पुढे यायचं आहे. दादा चला. हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज गोळे सर यांना विनंती आहे की आपल्या हस्ते संत पूजन होईल. जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 हरी कमरदारी विठ्ठल. गंगाळेश्वर भगवान. गोपाल कुमाई हो बार कुमार ठाई तुका नाही पडो देत चुका. देव बैसले सिंहासनी. या वाक्य सांगतो. बहिर्मुख समाजाला परमात्मा अभिमुख करण्याचं कार्यही मी करतो आणि निर्गुण निराकार परमात्म्याला साधन सुलभ होऊन समाज सन्मुख बनवण्याचं काम मीच करतो. याचा अर्थ काय? काकड्यातले दोन प्रमाण सांगितले की विषयच कळतो. जसा मध्यस्थी माणूस असतो ना, मध्यस्थी माणसाला नवरीची बाजू नवरदेवाला पटवून सांगावं लागते आणि नवरदेवाची बाजू नवरदेवाला पटवून सांगावं लागते. तसे आपल्या आणि देवातले मध्यस्थी कोण आहेत? संत आहेत. ते काय करतात? ते आम्हाला म्हणतात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. समाजालाही जाग करतात आणि देवाकडे नेतात आणि पटकन तिकडे जाऊन देवाला म्हणतात उठा पांडुरंगा आता प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. म्हणजे तुम्ही देवाकडे चला हे मी जीवालाही सांगतो आणि देवानं आपलेल्या जीवाला त्याचे गुणदोष न पाहता मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून हे मी देवाला सांगतो. म्हणतो इठा तुका नाही पडो देत चुका. देव बैसले सिंहासनी आल्या या चका पुरे धनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर